नमस्कार। आज आपण अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी, खुसखुशीत, मऊसूद, अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी तीळ शेंगदाणा चिक्की बनवूया। चिक्की बनवताना गुळाचा पाक परफेक्ट जमणे फार महत्त्वाचे आहे। त्यासाठी गुळाचा पाक कसा तयार करायचा, पाक परफेक्ट झाला की नाही हे कसे ओळखायचे हे या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितले आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। इथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत। वजनी 100 ग्रॅम शेंगदाणे आहेत। शेंगदाणे असे आकाराने मोठे घ्यायचे, चिक्कीमध्ये ते छान लागतात। 1 वाटी साधे गावरान तीळ घ्यायचे आहे। तीळ स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून ह्यामधील माती कचरा निघून जातो। तीळ वजनी 100 ग्रॅम आहेत। ज्या वाटीने तीळ शेंगदाणे घेतले त्याच वाटीने 1 वाटी पिवळा गूळ विळणे चिरून घ्यायचा आहे। हा गूळ वजनी 200 ग्रॅम आहे। इथे साजूक तूप घ्यायचे आहे। सुंठ पावडर घेतली आहे। वेलची पावडर, थोडी साखर घालून बारीक करून घेतलेली आहे। सुरुवातीला 1 वाटी तीळ कढईमध्ये भाजून घ्यायचे। तीळ पटकन करपतात, त्यामुळे असे मंद आचेवरच एकसारखे सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे। तीळ छान फुलेस तोपर्यंत भाजायचे। हे पहा, 5 मिनिटे झालेले आहेत। कढईमध्ये तीळ तडतडायला लागले आहेत। तीळ छान भाजले आहेत। गॅस बंद करून तीळ प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। इथे अगोदरच बेकिंगसाठी वापरलेले मीठ घेतले। हे मीठ थोडे गरम करून घेतलेले आहे। यामध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजायचे आहेत। बऱ्याचदा शेंगदाणे आपण भाजतो पण ते बाहेरून काळपट दिसतात व आतून कच्चेच राहतात व खाण्यासाठी छान लागत नाही। त्यासाठी असे शेंगदाणे मिठात भाजायचे, आतपर्यंत भाजले जातात। तसेच वरतून शेंगदाण्याचा रंगही बदलत नाही। हे बघा, 5 मिनिटात शेंगदाणे भाजले आहेत। शेंगदाणे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे। हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवते। शेंगदाण्याची साल बघा किती सहज निघते आहे। अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले तीळ बारीक करून घ्यायचेत। यामधील थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवते। वरतून चिक्कीवरती गार्निश करायचे आहेत। हे पहा, तिळाची अशी ओबडधोबड पावडर तयार करून घेतली आहे। अशा प्लेटमध्ये काढून घेते। आता याच भांड्यामध्ये शेंगदाणे देखील बारीक करायचे आहेत। शेंगदाण्याचा बारीक कूट करू नका, तर अख्खे शेंगदाणे फक्त क्रश करून ओबडधोबड जाडसर वाटून घ्या। शेंगदाण्याची पावडर तिळकुटामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने परफेक्ट। इथे मी अशी मोठी परात तूप लावून ग्रीस करून घेतली आहे। यावर चिक्कीचे मिश्रण चिकटत नाही। तुम्ही इथे पोळपाट पण घेऊ शकता। लाटणे देखील तेलाने ग्रीस करून घेते। अशा मोठ्या पसरट कढईमध्ये 1 वाटी गूळ काढायचा। इथे गॅसची आचही मंद ठेवायची आहे। गूळ वितळावा म्हणून अर्धा कप पाणी टाकायचे। पाणी टाकल्यामुळे चिक्कीला बाइंडिंग पकड छान येते। गूळ पटकन विरघळतो। पाण्यामध्ये गूळ उलटण्याने फोडत विरघळून घ्यायचा आहे। हे पहा, अवघ्या 3 मिनिटात गूळ पूर्णपणे विरघळला आहे। गुळाची एकही गाठ शिल्लक ठेवायची नाही। आता यापुढे गूळ शिजवून घ्यायचा। गॅसची आच ही मध्यम ठेवायची आहे। तर पहा, मध्ये आधी पाक उलटण्याने असा ढवळत राहायचे, म्हणजे तो कढईच्या बुडाला तळाशी लागणार नाही। इथे पाक अजूनही पातळच आहे, त्याला आणखी शिजून घेऊ। हे पहा, आणखीन 6 मिनिटांनी पाक व्यवस्थित शिजला आहे। यावर बबल्स, फुगेही खूप दिसत आहेत। रंगही बदलला आहे। चिक्कीसाठी पाक तयार आहे की नाही हे पाहूया। थोडासा पाक हातात घेऊन फुंकर मारून त्याची न तुटणारी तार बनत असेल तर चिक्कीसाठी पाक तयार आहे असे समजावे। याची तार तयार झाली आहे पण ती तुटतीये, त्यामुळे आणखीन थोडा वेळ पाक शिजून घ्यायचा। तुम्ही असे पाण्यामध्ये टाकूनही पाक तयार आहे की नाही हे पाहू शकता। पाण्यामध्ये पाकाची व्यवस्थित गोळी तयार होत नाही। पाक आणखीन थोडा वेळ शिजून घेऊयात। आणखी 1 मिनिट झाला आहे। तर पहा, पाक असा एकतारी तयार झालाय। तार तुटत नाही। सुरुवातीपासून शेवटपर्यंत 10 मिनिटे लागली हा पाक परफेक्ट शिजण्यासाठी। गॅस बंद करा, नाहीतर पाक जास्त शिजून कडक होईल। मिक्सरमध्ये बारीक केलेले शेंगदाणे तीळ पाकामध्ये टाकून घ्यायचेत, मिक्स करून घ्यायचेत। फटाफट कूट पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा। हे तीळ शेंगदाणा कूट सतत पाकामध्ये हलवत राहायचे, मिक्स करायचे।
मिश्रण जसजसे थंड होते तसतसे ते घट्टसर होत आहे। यामध्ये सुंठ पावडर, वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। मिक्स करून घ्या। यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप टाका। साजूक तुपामुळे चिक्की चवीला मऊसूत खमंग लागते। असे उलटण्याने हे मिश्रण सतत खालीवर करत हलवत राहायचे आहे। मिश्रण उलटण्याला घट्टसर लागले पाहिजे इतके हे मिश्रण सतत ढवळत राहायचे। या मिश्रणाची चांगली मालिश करून घ्यायची आहे। या स्टेजवर मिश्रणाचा गोळा होतोय। उलटण्याला मिश्रण घट्टसर लागत आहे। हातात घेतल्यावर मिश्रणाचा गोळा होतोय म्हणजे चिक्कीसाठी मिश्रण तयार आहे। परफेक्ट। चिक्कीचे मिश्रण ग्रीस केलेल्या भांड्यावर काढून घ्यायचे। ही कृती थोडी फास्ट करायची आहे। थंड झाल्यावर मिश्रण एका हातानेच एकजीव करायचे आहे। या मिश्रणाला एकसारखा आकार देऊन लाटून घेऊयात। यावर बाजूला काढलेले तीळ टाकून घ्यायचेत। यावर तुम्ही बदाम पिस्ताचे काप पण टाकू शकता। चिक्की छान लाटून झालीये। थोडी गरम असताना चिक्की फटाफट कापून घेऊयात। याच्या वड्या पाडून घ्यायच्यात। चिक्की आता सेट होण्यासाठी ठेवून देते। 1 तास झालेला आहे। चिक्की पहा किती सुंदर तयार झालीये। चिक्की अजिबात कुठे चिकट, चिवट, कडक झाली नाही। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी चिक्की बनवून तयार झाली आहे। चिक्कीमध्ये गोडाचे प्रमाणही अगदी योग्य झालेले आहे। यामधील एक चिक्की तोडून दाखवते। हे पहा अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी चिक्की बनवून तयार झाली आहे। ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।